वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे बरेच जण आजारी आहेत. बऱ्याच जणांना सर्दी, खोकला, ताप, टायफॉइड झालेला आहे. तर काही जणांना कावीळ झालेली आहे. काही जणांच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत. तर सगळ्यावरती रामबाण उपाय म्हणजे आळीवाची खीर. रोज फक्त 1 चमचा खीर जरी खाल्ली तर भरपूर असा फायदा या खिरीपासून होत असतो. आळीवामध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सी असतं. तसंच आळीव खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण तर वाढतंच, तसंच आपल्या हाडांना सुद्धा बळकटी येत असते. तर चला, इथे फक्त 2 चमचे आळीव घेतलेले आहेत. तर बघा, या पद्धतीचे आळीव असतात. तर फक्त 2 चमचे मी इथे आळीव घेतलेले आहे. बऱ्याच वेळेस या आळीवला जाळे लागलेले असतात. ते जाळे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. काही जण याला आळीव म्हणतात, काही जण हळीम सुद्धा म्हणतात. तर इथे मी फक्त किंचित असं तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये मिनिटभर हे आळीव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवरती मिनिटभर हे आळीव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आळीव इथे तडतडायला लागले की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आळीव आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, आळीव तडतडाशी उडायला सुरुवात झालेली आहे. लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि हे आळीव काढून घेतलेले आहेत. खूप देखील भाजायचे नाहीत. ज्या पद्धतीने आपण तीळ भाजतो त्याच पद्धतीने आळीव भाजून घ्यायचे आहेत. आता एका वाटीमध्ये हे आळीव काढून घ्यायचे आहेत. बराच वेळेस बघा, आळीव चिकट होतो किंवा त्याचा गोळा तयार होतो. तसं होऊ नये म्हणून याच्यामध्ये कोमट दूध घातलेलं आहे. तर इथे मी फक्त पाव कप कोमट दूध घातलेलं आहे. आळीव सुद्धा गरम आहे आणि दूध सुद्धा कोमट आहे. दुधामध्ये आळीव चांगलं मिक्स करायचं आणि 15 मिनिटं इथे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटांमध्ये आळीव थोडासा फुगणार आहे. तर चला, आता 15 मिनिटांनी बघूयात. तर इथे बघा, आळीव थोडेसे फुललेले आहेत आणि आळीवचा इथे कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. थोडासा दुधाला इथे ब्राऊन किंवा पिवळसर कलर आलेला आहे. तर बघा, या पद्धतीने आळीव आपले इथे फुगलेले आहेत आणि कुठेही आळीव चिकट झालेले नाहीत. आता मी इथे फक्त 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आळीवामध्ये भरपूर असं व्हिटॅमिन सी, कॅल्शियम तसंच शरीराची झीज भरून काढण्याची ताकद असते. त्याच्यामुळे डिलिव्हरी झालेल्या बायकांना सुद्धा ही खीर अतिशय उपयुक्त आहे. तसंच आजारी असलेले मुलं आणि वातावरणामध्ये अचानक जो चेंज झालेला आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे जो सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यासाठी ही खीर अतिशय अशी उपयुक्त आहे. आता इथे दूध गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 4-5 केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत. केसर गरम असतं म्हणून केसर घातलेलं आहे. तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा चिमूटभर हळद घातली तरी चालेल. आता त्याच्यामध्येच मी भिजवलेले आळीव घातले आणि 4 मिनिटं लो फ्लेमवरती आळीव इथे शिजवून घेतलेले आहेत. तर बघा, गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. लो फ्लेमवरती 4-5 मिनिटांमध्ये आपली खीर इथे बनवून तयार होणार आहे. आता इथे मी गुळाचा वापर करणार आहे. त्याच्यामुळे मी गूळ नंतर घालणार आहे. साखर घालणार असाल तर या स्टेजला साखरसुद्धा घालायची आहे. आता इथे थोडंसं जायफळसुद्धा टाकून घेतलेलं आहे. जायफळ थोडंसंच घालायचं कारण जायफळसुद्धा भरपूर असं गरम असतं. आता इथे पाव चमचा वेलची पूडसुद्धा घातलेली आहे. तर इथे आता मी सगळं मिक्स केलं आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे दूध आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गरमागरम खिरीमध्ये जर आपण गूळ घातला तर दूध फुटण्याची शक्यता असते. म्हणून दूध थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता हा पॅन मी गॅसवरून खाली उतरवून घेतला. थोडंसं दुधाला इथे थंड करून घेते आणि नंतर याच्यामध्ये गूळ घालणार आहे. तर बघा, गूळ घालणार आहोत म्हणून मी जायफळ घातलं. जायफळ आणि गुळाची टेस्ट छान तर लागतेच, तसंच जायफळ शरीरासाठी गरमसुद्धा असतं म्हणून जायफळचा वापर केलेला आहे. तर इथे बघत असाल, हळीम चांगलं असं फुललेलं आहे आणि कुठेही हळीम चिकट झालेलं नाही किंवा हळीमचे गोळे तयार झालेले नाहीत आणि अतिशय घट्टसर अशी आपली खीर इथे तयार झालेली आहे. आता थोडीशी ही खीर थंड झाली की लगेच याच्यामध्ये गूळ घालायचा. गूळ सुद्धा शरीरासाठी गरम असतो म्हणून मी इथे गूळ घातलेला आहे. आणि बघा, बराच वेळ सर्दी खोकला झालेला असेल तर साखर न वापरता गुळाचाच वापर करायचा म्हणजे लवकर असर होतो. तर इथे मी 2 चमचे गूळ कापून घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने गूळ कमी जास्त करायचा. खीर थोडीशी गरम आहे त्याच्यामुळे गूळ लगेच इथे मिक्स होतो. कंटिन्यू मिक्स करून घेतलं तरी चालेल किंवा गूळ टाकायचं आणि 2 मिनिटं थांबायचं कारण की खीर थोडीशी गरम आहे त्याच्यामुळे गूळ लगेच इथे मिक्स होतो. तर चला, मी इथे गूळ मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली इथे आळीवाची खीर तयार झालेली आहे. आता तुम्हाला आवडत असतील तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स सुद्धा घालू शकतात. आता या खिरीचा फक्त 1 चमचा जरी आजारी मुलांनी खाल्ला
तरी त्यांच्या शरीरामधील झीज भरून येण्यास मदत होते. तसेच शरीरामधील लोह, कॅल्शियम याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे बघा शरीरातील हाडांची झीज तर भरून येते. कंबरदुखी जर असेल तर कंबरदुखी कमी होते आणि केसगळती जर होत असेल तर केसगळतीसुद्धा कमी होते. डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी ही खीर अतिशय अशी उपयुक्त आहे, कारण डिलिव्हरीमध्ये भरपूर अशी शरीराची झीज झालेली असते आणि ती झीज भरून काढण्यासाठी ही खीर अतिशय महत्त्वाची आहे. अळीवाची खीर खात नसाल तर डिलिव्हरी झालेल्या बायकांना जो शिरा बनवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा चमचा किंवा अर्धा चमचाभर अळीव आवर्जून घालायचे आहेत. तर मी इथे थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आणि इथे कॅल्शियम विटामिनने भरलेली अळीवाची खीर तयार झालेली आहे. अचानक वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे, थोडाफार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत बरेच जण आजारी आहेत. बऱ्याच जणांच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आहेत. त्या वाढवण्यासाठी, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त खीर आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.